पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सॉरी मॅडम, पण आज फेशियल नाही करता येणार। अहो असं कसं? खूप कौतुक ऐकलं होतं तुमच्या पार्लरचं म्हणून आले, तर पार्लर बंद? अहो नवीन पार्लर असं बंद कसं ठेवू शकता तुम्ही? अशाने नाव खराब होईल ना तुमच्या पार्लरचं। नाही नाही, जास्त दिवस बंद नाही राहणार पार्लर। आज थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून। तुम्ही 1 मिनिट थांबा, मी ना माझा नंबर देते तुम्हाला, तुम्ही कॉल करून या, म्हणजे तुमची खेप वाया नाही जाणार। 1च मिनिट थांबा। थांबा, देते लगेच येते। ठीक आहे येते मी नंतर। 1 मिनिट थांबा ना। अरे या बाई तर फारच नाराज होऊन गेल्या। या 3ऱ्या कस्टमर आहेत सकाळपासून। मला ना सगळ्यांना असं नाही बोलायला खूप जड होतंय। जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ, मी काहीतरी विचार करते। मयुरी मॅडम, आता कशा आहेत अश्विनी मॅडम? अरे चिंटू, तू दर 15 मिनिटांनी येऊन विचारतोयस बरी आहे आई। तुम्हाला चहा? नाही नकोय। वेडाया, खूप अपसेट झालाय ग आईच्या ऍक्सिडेंटचं ऐकून। राजू मावशी, काय करायचं ग आता? सगळे कस्टमर परत जात आहेत। मला असं वाटतं ना, पार्लर उघडलं नसतं ना तरच बरं झालं असतं। अगं मयू, असा विचार कर ना की आपण बाहेर ऍडव्हर्टाइजही केली नाहीये, फक्त आयुषचे रिपोर्ट्स ऐकून सगळ्या बायका इथे येतात। टेन्शन काय घेते? चांगलीच गोष्ट आहे। हो मावशी, तू बरोबर बोलतेस, पण त्या बाई आता म्हणाला तसं झालं तर, म्हणजे कस्टमर येतील आणि म्हणतील की अश्विनी ब्युटी पार्लर फक्त नावाला उघडाय म्हणतील, काही सर्व्हिसेस मिळत नाहीत। तरी करायला पाहिजे ग। मला हे येत असतं ना, मी पटापट सगळ्यांचं सगळं करून दिलं असतं। एक आयडिया आहे माझ्याकडे। काय? काय? बाबा, पण हे झालं कधी? बाबा, मला कोणी काहीच कळवलं नाही। अच्छा, श्रेयस आहे का? ठीक आहे, मी फोन करतो। ताई कशी आहे आता? बर, ठीक आहे बाबा, येतो। काय रे, काय झालंय काय नक्की? आप्पा, ताईचा ऍक्सिडेंट झालाय। काय काय म्हणालास? आशूचा ऍक्सिडेंट झालाय? कसं झालं ऍक्सिडेंट आणि कुठे झाला? अरे कशी आहे आशू आता? माई, तू शांत हो आधी, बस। सांग आधी मला। तिच्या डोक्याला आणि पायाला मार लागलाय। डोक्याला मार लागलाय? ती घरी आहे की हॉस्पिटलमध्ये? माई अप्पा, जरा शांत व्हा, ती घरीच आहे। चला आपण भेटायला जाऊया तिला। चल विद्युत। एक मिनिट, मला असं वाटतं की आता लगेच नको जाऊया आपण। हो नको, काय ती कशी आहे ते कळायला नको, आणि असं कसं झालं ऍक्सिडेंट? अगं हो कमल, मला समजू शकतंय, पण आता आपण लगेच नको जायला तिकडे। म्हणजे आता तिथे सगळेजण टेन्शन मध्ये असतील आणि आपण आता तिथे जाणं योग्य वाटत नाहीये मला। हे बघ, प्रकाशरावांनी स्वतः फोन करून आपल्याला सांगितलं आणि आशू घरीच आहे म्हणतायत ना, म्हणजे मला नाही वाटत परिस्थिती इतकी गंभीर असेल। एकतर आपण 2-2.5 वर्षानंतर त्यांच्या घरी जायचं, आणि तेही अशा परिस्थितीमध्ये। हे बघ, आपण अचानक जर असे तिकडे गेलो ना तर त्यांनाच टेन्शन येईल आणि आशू सुद्धा टेन्शन मध्ये येईल, कळतंय का? मला असं वाटतं विद्युत, आता तू जा पुढे आणि बघून ये तिची तब्येत कशी आहे। ठीक आहे अप्पा। ठीक आहे काय? आणि त्यांना कशाचं टेन्शन? अहो आपण काय त्यांच्या घरी पाहुणचार घ्यायला चाललोय का? माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय आणि मला तिला भेटायचंय, बस। अगं कमल, आपण जाऊ, पण जरा तू पण नाही आणि बिन नाही, मला अजिबात चैन पडणार नाहीये। विद्युत, अरे फोन तरी लावून दे ना तिला, मला बोलू तरी दे माझ्या मुलीशी। माई हो, लावतो मी फोन, तू जरा शांत बसशील का प्लीज? लावतो। दे बाबा दे, होऊ दे तिचं समाधान। विद्युत,
हॅलो. झोपली नव्हतीस ना? नाही रे, बोल. बरं, तुला त्रास होतोय का? ठीक आहेस ना तू? हो, अगदी व्यवस्थित आहे. अगं, मला बाबांचा फोन आला होता, त्यांनी कळवलं ऍक्सिडेंट बद्दल. बरं ऐक, आधी तू माईशी बोल, तिला खूप काळजी वाटते. हा बोल, एक मिनिट घे. आशू, आशू बाळा, कशी आहेस ग तू? काही नाही ग, माझ्या पायाला जरासं लागलंय. मी बरी आहे ग. हे बघ, माझ्यापासनं काही लपवू नकोस. खरं खरं सांग मला, डोक्याला पण मार लागलाय ना ग? अगं माई, मी तुझ्याशी बोलते. अगं खरंच बरी आहे मी. अगं, हे तुझे आप्पा बघ ना, म्हणतात तिला भेटायला नाही जायचं म्हणून. माई म्हणजे अगदी असं तसं काही नाही. या, तुम्हाला भेटायचं असेल तर या ना तुम्ही सगळे. तुझ्या बोलण्यातला पण जोर कळला. माई. अगं, माझं काळीस कसं राहील ग? माई, नको घेऊ ग इतकं टेन्शन. तुझी तब्येत बिघडेल. आणि बघ, माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलंय की फक्त औषधं घ्यायची आणि आराम करायचा. खरंच सांगतेस ना? हो ग, अगदी खरं सांगते. काय म्हणतात पेशंट? कोणी आलंय का ग? हो माई, अगं प्राजू आणि जेनिफर आली आहे. बरं बरं, ठीक आहे. मग तू बोल त्यांच्याशी, मी ठेवते फोन. बाय, ठेवते. लेकीशी बोलून समाधान झालं तुझं? अजिबात समाधान झालं नाहीये माझं. तिला भेटल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. ए विद्युत, तू आजच जाऊन तिला भेटून ये ना. ठीक आहे माई. अप्पा, मी सबनीस सरांकडून येताना ताईला भेटून येतो. कमल, तू बस. तू बस, नको काळजी करूस. थांब एक. तू हे बघ, मला कळू शकतंय, पण अगं आता बोलणं झालं ना तुझं तिच्याशी. हा, हे घे पाणी पिया. बाबांनी ना उगाच सांगितलं तिकडे. आता माई काळजी करत बसेल. त्यांना सांग की अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता इकडे सगळं व्यवस्थित आहे. तेच सांगायला तर आम्ही इथे आलोय ना. म्हणजे सॉरी. कसले पैसे थे? आजचा पार्लरचा गल्ला. गल्ला म्हणजे आजची कमाई? कोण होतं आज पार्लर मध्ये तिकडे? तू? येस. आणि मॅडम, जोपर्यंत तुम्ही तुमच्या दोन्ही पायांवर उभे राहू शकत नाहीत तोपर्यंत वी विल बी युअर लेग्स. लेग्स नाही, फक्त हँड, आईज आणि हेड सगळं आम्हीच आहोत. एक मिनिट, मला कळेल का तुमच्या दोघींचं काय चाललंय? हा सगळा काय प्रकार आहे? मॅडम, आता तुमची कंप्लीट रेस्ट होईपर्यंत जेनिफर अश्विनी ब्युटी पार्लरचे सर्व कस्टमर अटेंड करणार. काय? डोंट वरी, सर्व्हिस मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. तुमचं स्टार रेटिंग आणि तुमच्या पार्लरच्या रेप्युटेशनला अजिबात स्पॉइल केलं जाणार नाही. ओके? ते माहित आहे ग मला, पण तुझ्या प्रिटी ब्युटीच्या ऑर्डर्स त्याचं काय? एक मिनिट, हे बघ जेनिफर ऑफलाईन. मी अनिता मॅडमला ऑलरेडी ऍप्लिकेशन दिलेला आहे. जोपर्यंत तू पूर्ण फिट होत नाही तोपर्यंत जेनिफर ऑफलाईन असणार आहे. नाही, नको जेनिफर, हे बरोबर नाही. अगं, तू प्रिटी ब्युटी मध्ये वरच्या रँकवर आहेस. तिथे तुला चांगले पैसे मिळतात. इथे तुझं नुकसान होईल ग. हो, डू यू रिअली थिंक की हे मी पैशासाठी करते आहे? नॉट एट ऑल माय डिअर. जेनिफर, मला माहिती आहे ग, तू माझ्यासाठी केव्हाही धावून येशील, पण हे सगळं ती एका कॉलवर आली आहे इथे. हा, आता जे आहे ते आहे, पण मीच बोलवलंय आज तिला. हे बघ, आता तू फुल डे घरी आहेस, तेव्हा ती शिल्पी आहे ना, ती तुला काही ट्रबल करू शकते. तसं काही वाटलं तर तिला सरळ पार्लर मध्ये पाठवून दे. त्या दिवशी दिला ना, त्यापेक्षा सॉलिड मसाज देऊ तिला. आत्याला कधी पार्लर मध्ये मसाज दिला होता? अँड डोंट वरी, मयुरी आता कॉलेजला जाणार.
प्राजक्ता ऑफिसला जाणार आणि हा मी उद्यापासून तुझं पार्लर बघणार, सांभाळणार. ओके? अँड दिस इज फायनल. अगं फोडणी घालतेस की मिरच्यांची धुरी? काय झालं? काय करून ठेवलंयस हे सगळं? जे दिसतंय तेच काय परत विचारताय? सांडलंय वरण. अगं लक्ष देऊन काम करायचं ना शिल्पी. बाबा तुम्ही मलाच काय ओरडताय? सकाळपासून कामात आहे मी. अगं मग त्यात काय, अश्विनी सुद्धा करते, पण या हाताचं त्या हाताला कळत नाही. तुझं म्हणजे रात्र थोडी सोंग फार अशातली गत आहे. हो ना, मग तुमच्या लाडक्या सुनेलाच सांगा हे सगळं करायला. उठ म्हणावं आणि सगळी कामं कर. बघा तिला मोडक्या पायाने जमतंय का परत करायला. अगं ही काय भाषा आहे का शिल्पी तुझी? काय बोलतेस तू? यावर आता आणि जो स्वयंपाक तयार असेल तो घेऊन वाढ. भूका लागल्या मुलांना. हे बघ, मी हे सगळं आवडते, तू आपलं जेवणाचं बघ. चल, काय होणार नाही तुझ्याने. हो बाजूला. अगं हे काय करतेस तू? मीडियस का जरा? बस इकडे, इकडे बस शांतपणे. टेकून बस. काय करतेस? अहो कशाचा तरी मोठा आवाज आला किचन मधनं. काहीतरी पडलंय बहुतेक. अगं हो दे, काय आवाज व्हायचा ते करतील ते मॅनेज. तू आराम कर प्लीज. आणि शिल्पी का ओरडते इतके? काय झालंय? होईल सवय तिला, करू दे तिला. अहो नको, सकाळपासून असाच गोंधळ चाललाय. मी काय म्हणते, माझ्या पायालाच लागले की नाही फक्त. मी बसून सगळी कामं करते ना, मला जाऊ दे ना. तिला नाही जमणार हो. अश्विनी, करतील ते मॅनेज. मी एकदा सांगितलं ना, तू प्लीज आराम कर, कळलं तुला? तुम्ही घड्याळात बघितलं का किती वाजलेत? अहो आईंची गोळ्यांची वेळ झालीये, मुलांनी अजून काही खाल्लं नाही, त्यांना भूक लागली असेल. आराम कर, चल टेकून बस. आराम महत्वाचा नाहीये, त्यांची तब्येत महत्वाची आहे. काय करतेस? माझ्यासाठी तुझी तब्येत महत्वाची आहे, कळलं? चल बस. हे तिखट आहे, मला जॅम हवाय. अहो संजू ओरडतोय आणि घरातला जॅम संपलाय. निदान सांगून येते ना की त्याला गुळ आणि चपाती द्या म्हणून. अश्विनी, प्रॉब्लेम काय आहे? हा रूम साऊंड प्रूफ करण्यासाठी खूप खर्च लागेल, खूप पैसे लागतील. आणि आत्ता माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि कामही नाहीये, हे तुला माहिती आहे. सो प्लीज स्वतःचे कान बंद कर आणि ते साऊंड प्रूफ कर. त्यांना जे मॅनेज करायचे ते करतील, समजलं? तुला या बेडवर ना उठण्याची परवानगी नाहीये आणि काम करण्याची तर त्याहून नाहीये. बरोबर बोलला आई. तू अजिबात काळजी करू नको, सगळं जेवण रेडी आहे. हे बघ, तुझ्यासाठी ताट पण घेऊन आले आणि मी माझ्या हाताने तुला भरवणार आहे. व्हेरी गुड. लगेच खाऊ घाल, म्हणजे तेवढा वेळ तरी काय बोलणार नाही. बाबा तुम्ही जा जेवून घ्या. हा ठीक आहे, लवकर खाऊ घाल. आणि मग गोळ्या दे, मी येतोच. घे. अगं दे माझ्याकडे, मी जेव. अगं हे बघा, आता मी इथून तुला भरवल्याशिवाय, औषधं दिल्याशिवाय, पाणी दिल्याशिवाय कुठेही जाणार नाही. आणि रोजचा टाइम टेबल आहे.
हात बरा झाला ना की जेव स्वतःच्या हाताने. मग केवढी हट्टी आहेस ग तू. मुलगी कोणाची आहे? नाही, मुलगी माझीच आहे, पण मी एवढी हट्टी नाहीये. तू ना जिद्दी आहेस, म्हणूनच ना एवढं पायाला प्लास्टर असताना तुला स्वयंपाक करत जाऊन काम करायचंय ना. अगं इथे बसून बसून ना मला वेळ लागायची पाळी आली आता. आयुष्यात पहिल्यांदा ना आत्याला काम करावं लागतंय, ते पण तिला नीट जमत नाहीये. जर कळू देत तुझी किंमत सगळ्यांना. मयू, अगं ऑलरेडी त्यांना त्रास कमी आहे का, तो अजून द्यायचा. आई मला ना मजा येते आत्याची फजिती बघायला. अगं आई, राजू मावशी आणि जेनी आंटी मगाशी काहीतरी म्हणत होत्या आत्याला मसाज दिला वगैरे. आत्या पण आलेली का पार्लर मध्ये? म्हणजे नाही ग, उगाच. दीप, मी माझ्या हाताने जेवून घेते. हा, म्हणजे तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतेस. आई, तू काहीही केलंस ना तरी एक गोष्ट तुला आयुष्यात कधीच जमणार नाही, ती म्हणजे खोटं बोलणं. त्यामुळे तू ट्राय पण करू नकोस. हा, नाही ग, असं काही नाही. आणि तू या ना सगळ्यामध्ये पडू नकोस. म्हणजे काहीतरी नक्कीच झालंय जे तू मुद्दाम माझ्यापासून लपवतेस. काय झालंय? हे बघ मयू, जे तुला कळायला हवं ना ते मी तुला सगळं सांगते, जे मला योग्य वाटेल. ही गोष्ट तेवढी महत्वाची नाहीये. आई, आत्याच्या बाबतीत ना प्रत्येक गोष्ट मला कळायला हवी. पण ही गोष्ट नाही. का नाही? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आई, तुझ्या स्वभावाबद्दल मला पूर्ण खात्री आहे. लोकांनी केलेल्या चुका तू लपवतेस. आताही तू ना तसंच काहीतरी करतेस. तुझा जेवून घे जा. आई, हे बघ, मी आता लहान नाहीये, मला गोष्टी समजतात आणि माझी कॅल्क्युलेशन्स असतात. आत्या काय काय करू शकते ना याचा अंदाज आहे मला, पण तिने यावेळी नेमकं काय केलंय ना हे माहित नाहीये. मयू, हे बघ. आई, एक मिनिट. तू काहीही बोलायच्या आधी हे लक्षात घे की तुझ्या हातात जेवणाचं ताट आहे. अन्न हातात असताना खोटं नाही बोलायचं. आणि गप्प तर मी तुला बसू देणार नाहीये. मला सांग काय झालंय ते. काय झालंय? शिल्पीने युनिसेक्स पार्लर फॉर्मवर लिहिलं आणि लेडीज पार्लरवर काट मारली. लायसन्स ऑफिस मध्ये गेली होती, तिनेही मला खोटं सांगितलं की 2 महिन्याची सक्ती आहे म्हणून. पार्लरमध्ये जी कोणी माणसं तिने पाठवली होती ती तिनेच पाठवली होती. हे सगळं असं झालं जे मला तुला सांगायचं नव्हतं. किती झालं तरी तुझी आत्या आहे अगं ती. आई, आत्या हे असं सगळं कसं करू शकते ग? आणि तू का शांत बसलीस? ए बघ मयू, हा झाला प्रकार तू कुणालाही सांगायचा नाहीयेस. मयू, आई सॉरी, मी याबाबतीत तुला कोणताही प्रॉमिस नाही करू शकत. मयू ऐक अगं. अरे देवा, आता हिने काही गोंधळ घालून नाही ठेवला म्हणजे मिळवलं. कंबर दुखते बाबा माझी. सगळं काही मला झेपत नाही बापून करणं. ऐक ना, पिंक स्टॉल बघितलास का ग माझा? नाही नाही आजी, थांब, मी आवरते. कर बाई कर. जाम थंडी वाटते ना आता. दादा, वहिनीने बोलवलंय. आई, ऍक्च्युली ना माझा पाय आज प्रचंड दुखतोय, नाहीतर हे सगळं मी आवरलं असतं अगं. अगं उज्ज्वला, वैद्यांकडली पत्रिका आली. जायचं नाही. असं कसं? जवळचे संबंध आहे, जायला हवं ना. हे बघा, मी कुठेही जाणार नाही. घरातली कामं संपत नाही. काही जमणार नाही. पत्रिका भाऊ बघू तर. अरे वा, रॉयल बँक्वेट मध्ये लग्न आहे. व्हेन्यू कमाल आहे हा. अगं वैद्य म्हणजे ना दादरचं मोठं प्रस्थ. त्यांच्याकडल्या कार्याला मोठमोठी मंडळी येणार. माझ्यात अजिबात ओळख नाहीये. तुम्हाला जायचं असेल तर जा. फॅमिलीला रिप्रेझेंट करायचं असेल तर मी जाईन, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पाय दुखतोय ना तुझा? मग दादरला कशी जाणार?
रॉयल बँकवेट मध्ये आहे ना लग्न, मग दादर काय कुठेही जाईल ती. एक्सक्यूज मी, व्हॉट डू यू मीन? सगळ्यांना सगळं करायचं असतं, फक्त मला मदत करायला मात्र कोणालाही जमत नाही. इथे 2 दिवस झाले माझी टाच दुखते, सारखं स्वयंपाक खोली ते हॉल, हॉल ते स्वयंपाक खोली. जीव दमून गेलाय माझा. अश्विनीला सुद्धा आत्ताच आजारी पडायचं होतं.